हाय. आज 6 डिसेंबर आहे आणि 6 डिसेंबरला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डेथ अॅनिव्हर्सरी किंवा महापरिनिर्वाण दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो. चांगली गोष्ट आहे, आपण सेलिब्रेट करतो, त्या गोष्टी सेलिब्रेट करतो किंवा त्यांना अभिवादन करतो. ह्याच्या मागचं कारण असं आहे की ते सगळं करण्याच्या मागचं कारण की त्या गोष्टींना आठवून त्यांचे जे कार्य आहे किंवा त्यांनी जे काही त्यांचे विचार आहेत त्या विचारांना आपण एक त्याला आपण एक रिव्हिजन किंवा त्याला एक उजळणी देतो, जेणेकरून त्यांचे विचार जिवंत राहतील, जेणेकरून त्यांचे कार्य जिवंत राहतील. त्याच्या मागचा हा उद्देश आहे. फक्त पूजा केली, त्यांना अभिवादन केलं, काही गोष्टी केल्या, ह्या कर्मकांडाला काही काही अर्थ नाहीये. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी जे कार्य केलेले आहेत, ज्या पद्धतीनं त्यांचं जे ध्येय होतं, जर त्या ध्येयाचा विचार केला आणि त्या कार्याचा विचार केला तर खरंच फक्त पूजा पाठ करून किंवा त्यांना अभिवादन करण्यापेक्षा जर त्यांनी शिकवलेल्या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या आणि त्याच्यावरती जर आपण कार्य केलं तर खऱ्या अर्थाने त्या गोष्टीमुळे आपण ह्या ज्या काही घटना घडतात एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये, जसं की 14 एप्रिल आहे, 6 डिसेंबर आहे, ते आपण मोठ्या काही वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या साजऱ्या करतो. तर त्या साजऱ्या करत असताना आपल्याला ह्या व्ह्यू कडे किंवा ह्या दृष्टिकोनाने त्याकडे आपल्याला पाहणं गरजेचं आहे ना. तर आंबेडकरांनी खूप काही गोष्टी आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये केलेल्या आहेत, लहानपणापासून ते म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी खूप काही स्वतः म्हणजे लोकांसाठी किंवा भारतीयांसाठी किंवा भारतासाठी बऱ्याचशा काही गोष्टी अशा केलेल्या आहेत, हे आपल्याला माहिती पण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आपल्याला एक धम्म दिला, जो की बुद्ध धम्म है ना, जो की पूर्णपणे भारतामधनं ऑलमोस्ट नाहीसा होऊन गेला होता, पण त्यांनी परत आपल्याला एक बुद्ध धम्म दिला. आणि त्याच्या मागे पण बरेचसे काही कारण आहेत की त्यांनी असाच बुद्ध धर्म नाही स्वीकारला ऍक्च्युली. आता विचार करा, जो एवढा हुशार व्यक्ती होता आणि जो एवढा बुद्धिमान होता, ज्याने एवढे पुस्तकं वाचलेले, ज्याने एवढा अभ्यास केलेला, त्या व्यक्तीला जेव्हा धर्म कुठला स्वीकारायचा असेल तेव्हा त्याने किती अभ्यास केला असेल, त्यांनी असाच तर कुठला धर्म स्वीकार केला नसेल है ना. तर त्यांनी धम्म स्वीकार करत असताना त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्याच्या मागे ज्या आहेत त्या उलगडून बघितल्या असतील, त्यासाठी बरेचसे रिसर्च केले असतील, त्यासाठी बरेचसे पुस्तकं वाचले असतील, बऱ्याचशा लोकांना भेटले असतील, धर्मगुरूंना भेटले असतील, आणि त्यानंतर त्यांनी हा धम्म किंवा हा बुद्ध धर्म स्वीकार केला. तर ही सगळ्यात मोठी आपल्याला जी त्यांनी देणगी दिलेली आहे किंवा त्यांनी हे जे मोठं आपल्याला सगळ्यात मोठी भेट दिलेली आहे ती जी आहे ते बुद्ध धर्माची. तर आपल्याला ह्या दोन्ही गोष्टींना समजून घ्यायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध धर्म है ना. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धर्माला शरण जात असतील तर आपणही बुद्ध धर्माला शरण गेलं पाहिजे. ठीक आहे, काही लोकांना आंबेडकर च्या समर्थनात असतात आणि बुद्धाकडे काही लोक कमी आकर्षित होतात, किंवा काही लोक बुद्ध धर्माकडे जास्त आकर्षित होतात, आंबेडकरांच्या विचारांकडे कमी आकर्षित होतात. पण हे लक्षात घ्या की आंबेडकरांच्या विचारांमुळेच आपल्याला बुद्ध धर्म भेटलेला आहे. तर दोन्हीही तेवढेच महत्वाचे आहेत. पण एकदा आंबेडकरांनीच असं एक स्टेटमेंट दिलं होतं किंवा त्यांनी असं म्हटले होते की जेव्हा ते बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहित होते तेव्हा ते म्हणले की जेव्हा मी बुद्ध धम्माचा अभ्यास करायला चालू केला आणि त्रिपिटकांचा अभ्यास करायला चालू केला तेव्हा मला असं समजलं की माझं स्वतःचं नॉलेज हे ह्या त्रिपिटकांच्या पुढं किंवा ह्या बुद्ध धर्माच्या पुढं खूप कमी आहे आणि मी ह्या अथंग ज्ञानाच्या सागरामध्ये गुडघ्या एवढा पण मी उतरलो नाही. एवढं महान, एवढं अथंग ज्ञान जे बुद्ध धर्मामध्ये आहे.
आणि हे सायंटिफिकली आहे. बुद्ध धम्म हा पूर्ण मनावरती केंद्रित केलेला आहे. सायंटिफिकली याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर अशा धम्माला त्यांनी स्वीकार केलं. ओके. आणि त्यांना माहिती होते की ह्या धम्मामुळेच माणसाचा विकास होईल. लक्षात घ्या, माणसाचा विकास होईल, त्यांच्या मनाचा विकास होईल आणि त्याचबरोबर जे काही अगोदरपासून ह्या ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्यापासून बाहेर पडता येईल, जेणेकरून माणसाची प्रगती होईल. तर ह्या पद्धतीने त्यांनी विचार केलेला आहे आणि हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आणि मलाही कधी कधी वाटायचं की नाही म्हणजे हा धर्म असा, हा धर्म असा, धर्म. पण जेव्हा आपण ह्यामध्ये जातो आणि याच्यामधला अभ्यास करतो, याच्यामध्ये थोडस संशोधन करतो, हे खूप महत्वाचं आहे. नुसतं पुस्तकं वाचून काही नाही होणार. तुम्हाला त्यामध्ये संशोधन करावं लागेल, त्यामध्ये थोडासा अभ्यास करावा लागेल, तेव्हा त्यातलं तुम्हाला नॉलेज. तर आंबेडकर हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्याला सांगणारा मी म्हणजे खूप मी काहीच नाही त्यांच्या समोर तसं पाहायला गेलं तर. आणि आपल्याला त्यांनी हे सगळं दिलेलं आहे आणि त्याच्या मार्गदर्शनामधनं आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत. बरेचसे अधिकार दिलेत त्यांनी आपल्याला, बऱ्याचशा सवलती भेटलेल्या आहेत, बरेचसे भरपूर आपल्याला त्यांच्यापासून फायदा झालेला आहे. आज आपण त्यांच्यामुळेच बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. सो त्याबद्दल आपण त्यांचे म्हणजे ऋणी आहोतच आहोत. पण त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला उपयोग पण करता आला पाहिजे. नाहीतर मग ह्या गोष्टीचा काही फायदा नाही आणि आपण उपयोग करत नाही. बऱ्याच वेळेस काय करतो आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि या गोष्टीचा उपयोग करून घेत नाही. तर मला ह्या व्हिडिओ मधनं किंवा याच्या सेशन मध्ये एवढंच सांगायचं की ह्या गोष्टीचा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. तर सगळ्यांनी त्यांच्या विचारांवरती थोडीशी अभ्यास करावा आणि त्या पद्धतीनं ते अंमलात आणण्यासाठी आपल्याला काय करता येईल, है ना, जेणेकरून आपल्याला आपलं आयुष्य चांगलं घडवता येईल. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आहे पैसा, है ना. इवन आंबेडकरांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि गौतम बुद्धांना पण दारिद्र्य बिलकुल पसंत नव्हतं. कारण का? कारण जर एखाद्या व्यक्तीकडे दारिद्र्य असेल किंवा पैसा कमी असेल तर तो त्याच ह्याच्यामध्ये गुरफटून जातो आणि तो बाकीकडे बघूच शकत नाही आणि त्यामुळे त्याला खूप काही गोष्टींना सामोरे जावं लागतं. म्हणजे मग बाकीच्या गोष्टी तर दूरच राहिल्या, मग त्याच्या मनावरती काम करतं किंवा आणखीन कुठल्या गोष्टींवरती काम करतं, हे पॉसिबल होत नाही. म्हणून पैसा कमवणे किंवा दारिद्र्यात मुक्त होणे किंवा हे खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी पण आपण काम केलं पाहिजे. आणि मी पाहतो की आपल्या समाजामध्ये बरेचसे जे परिवार आहेत ते खूप त्यांच्याकडे पैसा किंवा ह्या कमतरता भासतात. तर त्यासाठी आपण झटलं पाहिजे, त्यासाठी आपण काम केलं पाहिजे, त्यासाठी आपण नोकरी किंवा त्यासाठी आपण धंदा, बिझनेस काही असेल ते, पण ह्या दारिद्र्यातून आपल्याला वरती येणं गरजेचं आहे. तर अदरवाईज आपण जर ह्या दारिद्र्यात राहिलो तर आपण त्याच ह्याच्यामध्ये आपण फक्त विचार करत राहू आणि त्याच्या पलीकडे आपल्याला विचार करायला कधीही चान्स मिळणार नाही, ऑपॉर्च्युनिटी नाही मिळणार. म्हणून दारिद्र्यातून मुक्त होणे हे पण आपलं काम आहे, जे की गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही हे दारिद्र्य पसंत नव्हतं. तर ऍटलीस्ट आपण ह्या तरी गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कारण का आज सगळेच पैसे कमवायच्या मागे लागले, सगळ्यांना पैसा हवा आहे. तर पैसा कशासाठी हवा आहे, का कमवायचा आहे, त्याच्या मागचे हे उद्देश आहेत. आणि आपण आंबेडकरांचे विचार, बुद्ध धम्माचे विचार, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या पद्धतीनं आपण जर वागण्याचा प्रयत्न केला, आपण जर ते फॉलो करायचा प्रयत्न केला, तर एक दिवस आपल्याला ना अशा रॅली काढायच्या किंवा मग असे काही मोर्चे काढायची गरज नाही पडणार. कारण का आपण आपण आपल्या मनावरतीच काम करतो. आणि विचार करायचा, सगळ्यांचे मनच जर शुद्ध झाले, मनच जर शीलवान झाले, मनच जर प्रज्ञावान झाले, तर ह्या गोष्टीची गरजच नाही पडत, है ना. तर हे खूप महत्वाचं आहे आणि हाच उद्देश होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, की बुद्ध धर्म स्वीकारायचा. तर त्यामुळे हे माझे जे मी तुम्हाला विचार सांगतोय, ते माझं जेवढं नॉलेज आहे त्या पद्धतीने मी सांगतोय. कदाचित त्याच्यामध्ये काही कमी जास्त पण असू शकतं. तर
होप सो की माझ्या ह्या मेसेजमुळे काही लोकांना काही गोष्टी समजतील आणि त्यातनं काही लोक प्रेरणा घेतील आणि त्या पद्धतीने ह्या गोष्टी फॉलो करायला स्टार्ट करतील. सो धन्यवाद.